माझ्यासाठी सिनेमा हे माझं पहिलं. ओके. म्हणजे जरी मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी असलो, नाटकाचा विद्यार्थी असलो, तरी माझं सिनेमा पहिलं प्रेम. कारण नाटकावर घर चालत नाही, कुटुंब चालत नाही, किचन चालत नाही. आणि नाटक तेवढ्या प्रमाणात नाही, कारण ज्या प्रकारचं नाटक आपल्याला करायचं तसं नाटक नाही आहे अवेलेबल आज. सगळ्यांना विनोदी नाटक बघायचे, सगळ्यांना हसायचे. आणि मला वाटतं की आपला तो एरिया नाही. जसं मला की मला स्किट मी टाळतो करायला. मला वाटतं की ते म्हणजे मी अंगाला लावून घेत नाही ते फार. सिनेमा जो आपला वेगळ्या टाईपचा सिनेमा आहे, बाबू बँड माझ्या, नॉट ओनली मिसेस राऊत, नटरंग, पारद, घात, आता पलीकडे आले, हे सिनेमे तुमच्या ह्यात आहेत. आपल्याकडे काय खोटं बोलायची पद्धत आहे, त्यात सगळेच नाहीत पण 99% खोटं बोलतात की माझं पहिलं प्रेम रंगभूमी आहे. जर तुमचं पहिलं प्रेम रंगभूमी नाटक आहे, मग सिनेमात कशाला काम करता तुम्ही? मग सिनेमात काम करता तुम्ही पहिल्या प्रेमाची प्रतारणा दगा देता तुम्ही पहिल्या प्रेमात. करेक्ट. हे सगळे काय करतात, नाटकाला आणि सिरियलला पायरी म्हणून वापरतात सिनेमात जाण्यासाठी. तुम्ही नाटकात का काम करता? तुम्हाला सिरियल मिळावी म्हणून. तुम्ही सिरियलमध्ये का काम करता? तुम्हाला नाटक मोठा पडदा मिळेल म्हणून. मग जर तुमचं जर इप्सितच मोठा पडदा आहे, मग तुमचं पहिलं प्रेम नाटक कसं असेल? तुमचं पहिलं प्रेम सिनेमाच आहे म्हणजे. तर हे पब्लिकमध्ये व्यासपीठावर चर्चासत्रात मोठ्या वादविवाद ह्याच्यामध्ये बोलताना, व्याख्यानमालेत बोलताना आपले सपने सगळे जे अतिशय खोटे आहेत. खरं तुमचं प्रेम कबूल करा. काय कोण तुम्हाला काय कोर्टात खेचत नाही. कलावंत आहात तुम्ही, माध्यमात तुम्हाला वर्जन असली पाहिजेत. OTT काय आणि कुठलं काय. तर OTTने खूप लोकांना आरसे दाखवले.